गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सकाळी सकाळी रमा बाळाला घेऊन आली होती मी HP ऑफिसला, कारण सकाळी सकाळी संपला गॅस. त्यामुळं आलो आम्ही सिलेंडर भरायला इकडे. तर रमा बाळाचं खेळणं राहिलं होतं गॅस सिलेंडर ऑफिसमध्येच, त्यामुळं आम्ही परत रिटर्न गेलो. आधी तिचं खेळणं घेतलं आणि मग गेलो आम्ही गॅस भरायला. तर इकडे पावती वगैरे घेतली आम्ही त्यांच्याकडून आणि सिलेंडर वगैरे भरून घेतला. सगळ्यांनाच भूक लागली होती, कारण की सिलेंडर संपलेला, त्यामुळे स्वयंपाक तर काही बनवलेला नव्हता. मग घरी जाऊन मला पहिल्यांदा स्वयंपाक करायचा होता. इकडे बाबाच्या मागं लागणं चाललं होतं. रमा बाळाचा बाबा आला होता संध्याकाळी कामावरून, तर तिला घे म्हणून बाबाच्या मागं लागली होती. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रमाची आत्या चालली होती गावाला, कारण की रमाचा मामा आला होता तिला घ्यायला. तर मामा रमाला घेत होता, तर रमा अजिबात त्याच्याकडे जात नव्हती, कारण की घाबरून ती मागं सरकण्याचा प्रयत्न करत होती. तिला जस्ट मी आंघोळ करूनच बाहेर आणलं होतं आणि एक झोप पण झाली होती छोटीशी. इकडे आत्तू तर निघाली होती गावाला, पण तिला बघून आलं तिला रडायला खूपच. मग तुला म्हटलं रडू नको बाई, नंतर परत ये, अजून बड्डेला पण यायचे. अक्षय आला होता गाडी घेऊन. मग हे लोक गाडीवरच जाणार होते. मग हे तर गेले. मग त्यानंतर म्हटलं आता काय करावं. आधी म्हटलं रमा बाळाला झोपवून घेते, कारण की तिची अर्धवटच झोप झाली होती. हे लोक चालले होते म्हणून तिला उठवलं होतं. मग तिला झोपवून घेतलं आणि घरात खूप सारा राडा पडलेला, भांडी वगैरे घासायची पडलेले. किचन पहिलं साफ करून घेतलं स्वच्छ असं, आणि त्यानंतर घेतले राहिलेली कामं करायला. भांडे तर इतके पडले होते रात्रीपासून. म्हटलं चला आज भांडे घासून घेते आणि रमाबाळ उठणार आहे तोपर्यंत म्हटलं तिच्यासाठी खाऊ बनवावं. तर आज तिच्यासाठी मी मखाण्यांची खीर बनवली होती. रमाबाळाला पण आवडली ती, तिने खाल्ली मस्त अशी. इकडे बघा रमाबाळ पिकाबुक करायला शिकलेलं आहे आता. तिला आता तोंडावर हात तोडून बुक केलं की तर लगेच ती पण स्वतः अशी आपल्याला पण बाऊ करते. मग इकडे मी रमाबाळाची चोटी बांधली होती छोटीशी, आणि त्याला क्लिप लावला होता. इतकं क्यूट दिसत होतं. कशी दिसते मला पण सांगा रमाबाळ. तर एवढं मोठं झाड जगातलं तुम्ही बघितले का कुठे? मी तर आत्ताच बघितलं जस्ट. खूपच छान होतं. तर मग रमाबाळाची मी क्लिप काढली तर तिथली केस तशीच उभी राहिली होते बघा. आणि मग संध्याकाळी अनिकेत माझ्यासाठी मस्त अशी कुल्फीची आईस्क्रीम घेऊन आला होता. तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. ओके बाय.